वर्षभरात कधीही मनात आलं तर ताजं लोणचं करता येईल आणि खाता येईल असं लोणचं करता आलं तर किती भारी. तर असंच एक अप्रतिम चवीचं लोणचं जे तुम्हाला आवडेल तेव्हा तुम्ही घाला आणि मस्त एन्जॉय करा. महिनाभर छान टिकतं. हे आपण आज सफरचंदापासून बनवूया. हो तुम्ही बरोबर ऐकले, ॲपलपासूनच बनवतोय आपण हे लोणचं. मधुगंधास रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. यासाठी सगळ्यात आधी 1 टेबलस्पून आपण मेथ्या घेऊया, मेथीचे दाणे, आणि ह्यांना उकळीत टाकून ओबडधोबड आपण कुटून घेऊया. आता कढईमध्ये अर्धा कप तेल गरम करूया. तेल गरम छान झालं की ह्यात आपण 1 टीस्पून हिंग टाकूया. मस्त हिंगाची खमंग फोडणी करूया. थोडंसं मिक्स करून घेऊया आणि ह्यावर आपण जे ओबडधोबड कुटलेले मेथ्या आहेत ते टाकूया आणि तेही छान आपल्या तेलामध्ये मिक्स करून घेऊया. ही आपली खमंग फोडणी तयार आहे. ह्याला आपण गार व्हायला बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत मी इथं अर्धा किलो ॲपल स्वच्छ धुवून अगदी कोरडे पुसून घेतलेले आहेत. ह्याचे आपण मधले बिया आणि दांडा सोडून बारीक छान तुकडे करून घेऊया. अशा प्रकारे आपण चॉप करून घेऊया. ॲपलला मध्यम आकाराचे आपल्याला पीसेस करायचे आहेत. ॲपलच्या लोणच्यासाठी तुम्ही आपले जे काश्मीरी ॲपल आहेत ना, आपले देसी भारतीय ॲपल, तेच चूज करा. त्याचंच लोणचं जास्त छान मस्त लागतं. ते जास्त खूप अति गोडही नको आणि कमी गोडही नको, मध्यम गोडीचे आपले हे ॲपल असावेत. एक हिरव्या मिरच्यांचं लोणचंही मी आपल्या चॅनलवरती खूप सुरुवातीला शेअर केलेलं आहे. तेही छान 6 महिने टिकतं आणि खूप मस्त लागतं. भन्नाट छान घरच्या मसाल्यात बनवलं आहे. त्याची लिंक मी इथं वरती देते, फोटो इथं दाखवते. नक्की जाऊन चेक करा आणि ट्राय करा. सगळे ॲपल आपले चॉप करून झाले. ह्याला आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. यावर आता आपण 2 लिंबांचा रस, ताजा 2 लिंबांचा रस मी काढलेला आहे, तो टाकून घेऊया. याने काय होणार, आपले ॲपल अजिबात काळे पडणार नाही. नाहीतर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ॲपल कापून जास्त वेळ ठेवला तर तो काळा पडतो. यासाठी ते काळं न पडण्यासाठी आपण इथं 2 लिंबांचा रस टाकतोय आणि हा व्यवस्थित या ॲपलमध्ये आपण मिक्स करून घेऊया. इथे मी आता मोहरीची डाळ जी असते त्याची पावडर घेतलेली आहे, म्हणजे राईची पावडर. लाल तिखट घेतलेला आहे, काश्मीरी लाल मिरची आणि हळद घेतलेली आहे. आपली तेलाची फोडणी छान व्यवस्थित थंड झालेली आहे. यात आता आपण टाकूया अर्धा कप लाल तिखट, 1 टेबलस्पून हळद, चवीप्रमाणे मीठ. बऱ्यापैकी मीठ टाका कारण लोणच्यासाठी व्यवस्थित मीठ लागतं. आणि अर्धा कप कुटलेली मोहरीची डाळ. मोहरीची डाळीची पावडर आपल्याला रेडीमेड मिळते, ती आपण घेऊन टाकलेली आहे. आणि हे सगळं या तेलामध्ये आपण छान व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे मिक्स करून घेऊया. मस्त छान कन्सिस्टन्सी व्यवस्थित येऊस तोपर्यंत आपण ह्याला मिक्स केलंय तेलामध्ये. आता यावर टाकूया 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची आणि हे पण या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हा आपला लोणचेचा बेस मसाला आहे. तुम्ही बघू शकता काय मस्त अप्रतिम भन्नाट रंग आलाय, लाल रंग, लाल लाल बुंद ॲपल आणि मसाल्याचाही लाल रंग. इतकं मस्त वाटतंय ना मला करतानाच, आणि तुम्हालाही खूप आवडेल. म्हणजे कधी कधी आपल्याला कैरीचं लोणचं फ्रेश खावंसं वाटतं, तर त्याऐवजी हे ॲपलचं लोणचं फ्रेश करून खाऊन बघा. खरंच खूप मस्त आणि वेगळी चव येते आणि खूप छान लागतं. हा मसाला मिक्स करून तुम्ही 5 मिनिटं आपण ह्याला बाजूला ठेवून देऊया. 5 मिनिटं झाले की जे ॲपल आपण लिंबाच्या रसामध्ये भिजवले होते ते ॲपल ह्या मिक्सरमध्ये टाकून घेऊया मसाल्याच्या, आणि छानपैकी मसाले ॲपलमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या आठवड्यामध्ये ना मी 2 लोणचे तुम्हाला दाखवणार आहे. एक हे ॲपलचं लोणचं आहे आणि पुढचंही आपल्याला जी मोठी छान जाड हिरवी मिरची बाजारात आता दिसायला लागली आहे ना, त्याचं आणि लिंबाचं एक मस्त टेस्टी लोणचं दाखवणार आहे. तर शुक्रवारी आपण पुढचं लोणचं बघण्यासाठी नक्की भेटूया. तुम्ही बघू शकता छानपैकी आपलं हे ॲपलचं लोणचं छान मिक्स झालंय. सगळे मसाले ॲपलला व्यवस्थित कोट झालेत. आता एका काचेची स्वच्छ ड्राय आतनं व्यवस्थित असलेली बरणी घ्यायची. यात आपण हे सगळे ॲपल टाकूया आणि वरनं मसाला आणि तेल ओतायचं आणि व्यवस्थित पॅक करून ही बरणी तुम्ही ठेवून द्या. हे लोणचं महिनाभर अतिशय छान टिकतं. एकदम मस्त आणि चविष्ट लागतं हे लोणचं. आणि छान मस्त ताज्या लोणच्याचा आस्वाद घ्या.
सफरचंदाचं लोणचं तुम्ही नक्कीच पहिल्यांदा बघितलं असेल. एक आगळी वेगळी रेसिपी आहे आणि खरंच खूप मस्त लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. भेटूया आपण आता पुढच्या लोणच्याच्या रेसिपीमध्ये शुक्रवारी. तोपर्यंत हे लोणचं ट्राय करून मला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा कसं वाटलं ते. अशाच छान छान रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड. थँक्यू.